हॅलो फ्रेंड्स, आपण डेरिव्हेटिव्ह चॅप्टरचे जवळपास 17 व्हिडिओ लेसन्स बनवले राईट. आणि प्रत्येक व्हिडिओ लेसनमध्ये आपण तो करस्पॉन्डिंग टॉपिक आपण एक्सप्लेन केला आणि त्यावर काही एक्झाम्पल सोडवले. आय होप त्यानंतर तुम्ही एक्झरसाइज पूर्ण केल्या असतील. अँड नाव यू आर इक्विप विथ द फॉर्म्युला ऑफ डेरिव्हेटिव्ह अँड द मेथड्स राईट. सो इन दिस सेशन विल सॉल्व MCQs फ्रॉम द मिसलेनियस एक्सरसाइज. आपण MCQ इथे सॉल्व करण्याचा प्रयत्न करू सो दॅट यू विल गेट आयडिया हाऊ टू सॉल्व दी MCQs ऑन मॅथमॅटिक्स राईट. सो मी वन बाय वन तुम्हाला MCQ कसा सॉल्व करायचा, कसं राईट आन्सरपर्यंत जायचं हे शिकवण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या पुस्तकात 12 MCQs दिलेले असले तरी यू विल हॅव टू सॉल्व 100+ MCQs ऑन ईच ऑफ द टॉपिक सो दॅट तुम्ही JEE मेन्स आणि CETसाठी तयार होता. सो लेट अस टेक युअर फर्स्ट MCQ. त्याने काय म्हणले पहा फर्स्ट MCQ मध्ये. आता तुम्हाला स्क्रीनवर ते MCQ येईलच. आय विल रीड फ्रॉम द बुक फॉर यू. सो f(1) is 3, f'(1) is -1/3, then g(1) is -4 and g'(1) is -8/3. सो त्याने आपल्याला ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि तो म्हणतोय डेरिव्हेटिव्ह ऑफ स्क्वेअर रूट f(x²) प्लस g(x²) तो किती असेल. आणि 4 ऑप्शन त्याने दिलेले आहेत आपल्याला. -29/15, देन 7/3, देन 31/15 आणि 29/15. ठीक आहे. सो आपण हा MCQ सॉल्व करायचा प्रयत्न करू. सो लेट y इज इक्वल टू स्क्वेअर रूट f(x²) प्लस g(x²). ठीक आहे. ही इन्फॉर्मेशन त्याने आपल्याला दिलेली आहे. आपल्याला dy/dx ची राईट व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे. सो मित्रांनो, दिस इज द कॉम्पोजिट फंक्शन. आपल्यासाठी हे काय आहे, कॉम्पोजिट फंक्शन आहे. थोड्या वेळा करता इमॅजिन करा की स्क्वेअर रूट मध्ये x आहे, त्या हिशोबाने आपण डेरिव्हेटिव्ह काढू व्हायचा. तो येईल dy/dx इज इक्वल टू 1/2 अंडर रूट f(x²) प्लस g(x²). ठीक आहे. आणि मल्टिप्लाइड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ f(x²) प्लस g(x²). ठीक आहे. याचे डेरिव्हेटिव्ह आपण काय केलेलं, मल्टिप्लाय केलं. सो इट विल बी 1/2 अंडर रूट f(x²) प्लस g(x²) इंटू 2f(x) इंटू f'(x) प्लस 2g(x) इंटू g'(x). ठीक आहे. So this is our final differentiation. Let us put the values of f(x), g(x), f'(x), g'(x) in this expression. मग आपल्याला काय मिळते ते आपण पाहूया. ठीक आहे. सो आपण जर व्हॅल्यू पुट केले तर काय होईल, 1/2 अंडर रूट. आता इथे त्याने ज्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या व्हॅल्यूज काय आहेत. f(x) आहे आपल्यासाठी 1, सो इट इज 3². सॉरी, f(1) आहे आपल्यासाठी 3, सो 3² प्लस g(1) त्याने दिलेला आहे -4, सो -4² इंटू 2 इंटू 3 इंटू f'(1) किती दिलाय तो, f'(1) दिलाय -1/3. ठीक आहे. प्लस 2 इंटू -4 इंटू g'(1) त्याने दिलेला आहे -8/3. ठीक आहे. तर मी जर x ची व्हॅल्यू 1 टाकली असती तर f(1² प्लस g(1²) 2f(1) f'(1) सिमिलरली 2g(1) g'(1) असं तिथे स्ट्रक्चर तयार झालं असतं. तर आपण सगळ्या व्हॅल्यू टाकल्या. लेट अस सिम्प्लिफाय इट. आपण त्याला सिम्प्लिफाय करायचा प्रयत्न करू. सो काय होईल, हे इज इक्वल टू 1 हा किती येईल, 2 इंटू हा स्क्वेअर रूट मध्ये 9 प्लस 16 दॅट इज 25. सो 2 इंटू 5 आणि इकडे येईल तो 3 कॅन्सल. सो इट विल बी -2 प्लस हा मायनस प्लस होईल. हा किती होईल, 8 इंटू 4 32, 32 इंटू 2 64. ठीक आहे. प्लस 64/3. So let us do the calculation. So
इट विल बी 1/5. आपण 2 हा इटसेल्फ इथेच कॅन्सल करू शकतो लाईक दिस. सो इट विल बी स्ट्रेट 1/5 इंटू 1 minus 1 plus 32/3. So it will be plus 29/15. So this is our answer, 29/15, which is option D. Option D is the correct option, right? So लक्षात आला. सिंपल आपण कंपोजिट फंक्शन म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह काढला आणि फक्त त्या ठिकाणी x ची व्हॅल्यू 1 ठेवून त्या 1 व्हॅल्यू साठी करस्पॉन्डिंग फंक्शनच्या त्याच्या डेरिव्हेटिव्हच्या व्हॅल्यू आपण तिथे घेतल्या. ठीक आहे. सो आपण आता घेऊ दुसरा एमसीक्यू. लेट अस सी द सेकंड एमसीक्यू. सेकंड एमसीक्यू ची स्टेटमेंट तुमच्या समोर येईल इथे. सो सेकंड एमसीक्यू काय आहे पहा. ठीक आहे, मी बुक मधून रीड करतो तुमच्यासाठी. काय आहे, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन इनवर्स 4x. सी एफ ऑफ एक्स काय दिलेला आहे आपल्याला त्याने. एफ ऑफ एक्स इज गिवन टू अस, दॅट इज साइन इनवर्स 4 raised to x plus 1/2 divided by 1 plus 2 raised to 4x. ठीक आहे, हा एफ ऑफ एक्स दिलेला आहे आणि विचारलंय का डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स काय. 4 ऑप्शन आहेत तुमच्या समोर. सो वी हॅव टू सिलेक्ट दी राईट ऑप्शन. सो ऑप्शन काय आहेत. सो पहिला ऑप्शन आहे 2 into 4 raised to x log of 4 divided by 1 plus 4 raised to 2x. 4 raised to x plus 1 log of 2 divided by 1 plus 4 raised to 2x. Then 4 raised to x plus 1 log of 4 divided by 1 plus 4 raised to x. आणि 2 raised to 2 into x plus 1 log of 2 divided by 1 plus 2 raised to 4x. ठीक आहे. सो लेट अस सॉल्व इट. आपण याला सॉल्व करू. ठीक आहे, आपल्याला एफ ऑफ एक्स इज इक्वल टू हा दिलाय. मग आता आपण याला थोडंसं सिम्प्लिफाय करू. सो इट विल बी साइन इनवर्स. आता इथे कसं लिहिता येईल मला. सी इथे लक्ष ठेवा. दिस इज 2 of x. अदरवाइज I will make it like this. मी याला थोडेसे लॉग ऑफ इंडायसिस वापरतो. So it is 4 of x into 4 raised to 1/2 divided by 1 plus 4 raised to x raised to 2. ठीक आहे. So it will become sin inverse. हा 4 raised to 1/2 म्हणजे 4 चा स्क्वेअर रूट. तो मग काय होईल 2 into 4 raised to x divided by 1 plus 4 raised to x ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. आता मी इथे काय करतो. लेट 4 raised to x is equal to tan theta, and therefore theta is equal to tan inverse 4 raised to x. ठीक आहे. मला इथे डबल एंगल फॉर्म्युला दिसतोय, व्हिज्युअलाइज होतोय. 2 into tan theta divided by 1 plus tan square theta, आणि त्यामुळे मी ते सबस्टिट्यूशन घेतलं. मग इथे f of x काय होईल मग sin inverse 2 tan theta divided by 1 plus tan square theta. Now this is nothing but sin inverse sin of 2 theta, that is 2 theta, that is 2 tan inverse 4 raised to x. ठीक आहे. हा आला आपला f of x. मग आता डेरिव्हेटिव्ह काय येईल याचा. therefore f dash x is equal to काय येणार आहे. हा 2 divided by 1 plus 4 raised to x bracket square into its derivative 4 raised to x into log of 4. ठीक आहे. so 2 into 4 raised to x log of 4 divided by 1 plus 4 raised to x bracket square. सो आपल्याला दिलेल्या ऑप्शन मध्ये हे आन्सर आहे का आपण चेक करू. सो आपले ऑप्शन काय काय आहेत. पहिला ऑप्शन आहे 2 into 4 raised to x log 4. ठीक आहे, आपल्याकडे आहे तो 2 into 4 raised to x log 4 and divided by 4 raised to 2x. ठीक आहे. सो हे आन्सर असेल का आपलं. So it can be our answer because see here we have used double angle formula. So we have got 2 here. So tan inverse 4 raised to x आपण डेरिव्हेटिव्ह काढला 1 plus 4 raised to x म्हणजे 1 by 1 plus x square त्या हिशोबाने आणि 4 raised to x into log 4. So option number 1 seems to be correct option. पुढचे ऑप्शन ट्राय करायची गरज नाही. ठीक आहे. So our right option is
2 into 4 raised to x log of 4 divided by 1 plus 4 raised to 2x. ठीक आहे, कारण हा 4 raised to x लाच आपण 4 raised to 2x लिहू शकतो. सो ऑप्शन ए आय थिंक इज अ करेक्ट ऑप्शन. तरी एकदा चेक करा, मी सॉल्व करतोय तुमच्यासाठी, बट देन इट इज नॉट ऑलवेज दॅट आय विल बी राईट ऑलवेज. सो तुम्ही चेक करून घ्या. आय थिंक ऑप्शन नंबर 1 इज अ राईट ऑप्शन. ठीक आहे. सो लेट अस सी नेक्स्ट MCQ. Now next MCQ is MCQ तुमच्या समोर येईल. We have y is equal to sec of tan inverse x. Then dy by dx at x is equal to 1 is equal to t. ठीक आहे. त्याने काय दिलेलं आपल्याला y is equal to sec of tan inverse x. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे dy by dx at x is equal to 1. ठीक आहे. So let us differentiate this with respect to x. So y is equal to sec of tan inverse x आहे. मग त्याचा डेरिव्हेटिव्ह किती येईल? dy by dx is equal to sec of tan inverse x into tan of tan inverse x. ठीक आहे. कारण डेरिव्हेटिव्ह काय असतो sec x चा, sec x into tan x. त्या हिशोबाने हा डेरिव्हेटिव्ह काढला, मल्टिप्लाइड बाय हा tan इनवर्स x इथं काय कंपोजिट फंक्शन आहे, त्यामुळे इथं आपल्याला काय लिहिता येईल, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय काढता येईल 1 by 1 plus x square. ठीक आहे. सो नाउ लेट अस पुट द व्हॅल्यू at x is equal to 1. it will become sec of tan inverse 1. हा tan of tan inverse 1 म्हणजे नुसता x होईल. therefore it is 1 into 1 by 1 plus 1 square. So it is sec of pi by 4. ठीक आहे. tan inverse 1 म्हणजे किती, pi by 4 into हा 1 by 2. आता sec pi by 4 म्हणजे 1 by cos pi by 4 म्हणजे किती येईल तो √2 multiplied by 1 by 2. So answer is 1 by √2. हा ऑप्शन आहे का तिथे? सो हा ऑप्शन किती आहे बघा, इट इज ऑप्शन नंबर 1 by √2. ऑप्शन नंबर सी. ऑप्शन सी हा सेकंड MCQ होता. म्हणजे आपण पहिले 3 MCQ घेतलेत, राईट. आता आपण पाहू 4th नंबरचा MCQ. ठीक आहे. 4th नंबरच्या MCQ ची स्टेटमेंट तुमच्या समोर येते. सो 4th MCQ काय आहे, काय स्टेटमेंट त्याची, x रेज टू y इज इक्वल टू y रेज टू x. ठीक आहे. गिवन काय आहे, x रेज टू y इज इक्वल टू y रेज टू x. मग आपल्याला काढायचं आहे dy बाय dx. ऑप्शन दिलेले 4, त्या 4 ऑप्शन मधून आपल्याला तो राईट ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. सो काय करता येईल, x रेज टू y इज इक्वल टू y रेज टू x आहे. सो लेट अस टेक लॉगरिथम ऑन बोथ साइड. सो y log x is equal to x log y. Now take derivative on both sides with respect to x. Therefore तो काय होईल, या साइडचा डेरिव्हेटिव्ह u into v रूलने जर काढला तर तो येईल y by x प्लस, ठीक आहे, y into derivative of log x, that is y by x plus log x into derivative of y plus log x dy by dx is equal to हा काय येईल x upon y dy by dx प्लस log y. आता आपण dy by dx च्या टर्म एकत्र करू, कलेक्ट करू द्या. मग काय होईल तो log x minus x upon y dy by dx is equals to log y minus y upon x. therefore dy by dx is equal to, आता याने आपण इथे एलसीएम काढून जर आपण टर्म शिफ्ट केले तर हा काय येईल y डिवायडेड बाय x, आणि हा ब्रॅकेट इकडे येईल x log y मायनस y डिवायडेड बाय y log x मायनस x. ठीक आहे.
सो हा आला तुमचा डेरिव्हेटिव्ह. आता हा आहे का तिथं आपण चेक करू. आपला ऑप्शन नंबर काय आहे. फर्स्ट ऑप्शन आहे एक्स अपॉन वाय. इथं आपल्या इथे वाय अपॉन एक्स. बाकी हा ब्रॅकेट येतोय पण इथं वाय अपॉन एक्स येतोय आणि तिथे एक्स अपॉन वाय येतोय. दॅट मीन्स फर्स्ट ऑप्शन आपला असू शकत नाही. सेकंड ऑप्शन आहे का. सेकंड ऑप्शन मध्ये वाय अपॉन एक्स आहे पण पुढच्या ब्रॅकेटमध्ये इथं वाय लॉग एक्स म्हणजे डिनॉमिनेटर वरती आलाय. सो तो पण नाही. मग आता थर्ड आणि फोर्थ ऑप्शन मध्ये आपल्याकडे ब्रॅकेट जो आहे पुढचा तो वेगळा आहे. सो मित्रांनो हे थोडंसं ट्रिक आहे इथे. ही ट्रिक आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. सो एक तर शुअर आहे का आपला ऑप्शन नंबर सी किंवा ऑप्शन नंबर डी दोन्हीपैकी एक ऑप्शन असेल. मग आपल्याला काय करता येईल. सो लेट अस पुट सम व्हॅल्यूज. ठीक आहे. आता आपण इथे या ठिकाणी लॉग वाय ची व्हॅल्यू शोधू. लॉग वाय ची व्हॅल्यू काय येणार आहे फ्रॉम दिस. सो लॉग वाय विल बिकम वाय बाय एक्स लॉग एक्स. ठीक आहे. and similarly log x will become x by y log y. आपण या व्हॅल्यू याच्यात टाकू. therefore dy by dx will become y by x into bracket x into log y ची किंमत काय आहे y by x log x minus y divided by y into log x ची किंमत काय आहे x upon y log y minus x. x x कॅन्सल y y कॅन्सल. इथे y कॉमन निघेल. इट विल बिकम y स्क्वेअर. हा ब्रॅकेट मध्ये राहील log x मायनस 1 आणि इथे होईल x स्क्वेअर. ब्रॅकेट मध्ये राहील log y मायनस 1. सो यू कॅन राईट y स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर 1 मायनस log x अपॉन 1 प्लस 1 मायनस log y. ठीक आहे. हा ऑप्शन तिथे आहे. सो आन्सर इज ऑप्शन नंबर सी. ठीक आहे. सो हा ऑप्शन तिथे क्लिअरली दिसतोय. ठीक आहे. लेट अस सी नेक्स्ट एमसीक्यू. सी एमसीक्यू ची स्टेटमेंट जर क्लिअरली वाचली आधी मेथडने प्रॉब्लेम क्लिअरली सॉल्व्ह करायचा. कारण प्रत्येक वेळेस तुम्ही सॉल्व्ह केल्यानंतर जे आन्सर तुमचं आलंय तेच ऑप्शन मध्ये असेल असं काही नाही. यू हॅव टू डू सर्टन ऍडजस्टमेंट्स जशी आपण आता केली. पण ती तुमच्या लक्षात कधी येईल तुम्ही अगोदर पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेतल्यानंतर तुमच्या राईट आन्सर पर्यंत येतात. कारण मॅथ्स मध्ये एमसीक्यू मध्ये ही ट्रिक आहे की तुम्हाला तो एक्झाम्पल सॉल्व्ह करायला लागेल आणि थोडासा विचार करावा लागेल का काय ऍडजस्टमेंट आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट एमसीक्यू आहे आपला. इफ y इज इक्वल टू साइन ऑफ 2 साइन इनवर्स x. y इज इक्वल टू साइन ऑफ 2 साइन इनवर्स x then dy by dx इज इक्वल टू किती त्याने असं विचारलं. ऑप्शन दिलेत त्याने आपल्याला 2 मायनस 4x स्क्वेअर अपॉन 1 अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर 2 प्लस 4x स्क्वेअर अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर 4x स्क्वेअर मायनस 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि 1 मायनस 2x स्क्वेअर अपॉन 1 अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. सो आता सगळ्या ऑप्शनमध्ये अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे विच इज डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स. वरचा कसा निर्णय घ्यायचा यासाठी आपल्याला हे एक्झाम्पल लिटरली सॉल्व्ह करावं लागेल. सी मित्रांनो केअरफुली जर बघितलं तर यू कॅनॉट यूज द प्रॉपर्टी ऑफ इनवर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन हिअर डायरेक्टली बिकॉज ऑफ दिस टू. कारण सायक्लिक प्रॉपर्टीमध्ये साइन ऑफ साइन इनवर्स एक्स असतो त्यामुळे एक्स बाहेर निघतो. बट हिअर द सिच्युएशन इज लिटिल बिट डिफरंट. सो वी हॅव टू साइन इनवर्स एक्स हिअर. मग आता याला आपण कसं डील करणार. हा 2 साइन इनवर्स एक्स आपण कसं हँडल करणार दॅट इज द मेन क्वेश्चन. सो मग काय करता येईल आपल्याला थिंक. मग आपण असं करू लेट साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू एम. देअरफॉर एक्स इज इक्वल टू साइन एम. ठीक आहे. बरं मग आता एक्स इज इक्वल टू साइन एम जर इथे येतंय तर या ठिकाणी y इज इक्वल टू काय होणार आहे मग आपलं इट विल बिकम साइन ऑफ 2m विच इज 2 साइन m इंटू कॉस m. डबल अँगल फॉर्म्युला मी वापरला राईट. म्हणजे आता हे कसं लिहिता येईल 2 साइन m इंटू आता कॉस m आपण आयडेंटिटीचा जर वापर केला तर कॉस m काय होईल अंडर रूट
1 मायनस साइन स्क्वेअर एम. ठीक आहे. दॅट मीन्स y इज इक्वल टू काय आला आपल्या इथे साइन एम म्हणजे काय एक्स 2x अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे ना. सो आपल्याला दिलेलं एक्झाम्पल कन्वर्ट झाला आता एका अल्जेब्रिक फंक्शन मध्ये y इज इक्वल टू 2x अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. याचा डेरिव्हेटिव्ह आपण काढू शकतो. याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार मित्रांनो. सो dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx ऑफ 2x अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. सो लेट अस यूज u अपॉन v रूल, u इंटू v रूल. तो हा काय होईल मग 2x इंटू याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे मायनस 2x अपॉन 2 रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि इंटू प्लस रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू 2. ठीक आहे. तो लेट अस सिम्प्लिफाई. मी याला थोडंसं आता या साईडला सिम्प्लिफाय करणार आहे. सो हा 2 कॅन्सल होईल. इट विल बिकम मायनस 2x स्क्वेअर अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि प्लस इथे काय येईल 2 रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. मी याला सिम्प्लिफाय करतो इथे. सो मायनस 2x स्क्वेअर प्लस याने याला मल्टिप्लाय करतो क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये प्लस 2 इंटू 1 मायनस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. So it is minus 2x square plus 2 minus 2x square divided by root 1 minus x square. So it will become 2 minus 4x square divided by under root 1 minus x square. So आता ऑप्शन काय आहेत ते चेक करू आपण एकदा. आपल्याला जे ऑप्शन दिलेले आहेत त्या ऑप्शन मध्ये त्याने पहिला ऑप्शन आहे 2 मायनस 4x स्क्वेअर डिवायडेड बाय 1 मायनस एक्स स्क्वेअर. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे आपला 2 प्लस 4x स्क्वेअर डिवायडेड बाय 1 मायनस एक्स स्क्वेअर. देन 4x स्क्वेअर मायनस 1 अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि 1 मायनस 2x स्क्वेअर अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. सो राईट ऑप्शन कोणता वाटतोय. सो आपला मला वाटतंय राईट ऑप्शन ए आहे. आपला आन्सर ए ला मॅच होतोय. बट स्टील एकदा चेक करा. सो दिस इज ऑप्शन ए. दिस इज ऑप्शन ए. लेटेस्ट चेक आपण काय केलं साइन इनवर्स एक्स च्या जागी m ठेवला म्हणून हा काय झाला y इज इक्वल टू साइन ऑफ 2m. मग आपण याला डबल अँगल फॉर्म्युला यूज केला 2 sin m इंटू कॉस m म्हणजे 2 sin m इंटू अंडर रूट 1 मायनस साइन स्क्वेअर m. कारण कॉस स्क्वेअर m प्लस साइन स्क्वेअर m 1 होईल. त्या हिशोबाने तो 1 मायनस काढला म्हणजे हा आला 2x अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता आपण याचा डेरिव्हेटिव्ह काढला युजिंग u इंटू व्ही रूल. मग u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v दॅट इज मायनस 2x अपॉन 2 अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. ओके. आता आपण इथे प्लस 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x दॅट इज 2. आता आपण इथे काय केलं होतं हा 2 कॅन्सल केला राईट. हा 2 जर कॅन्सल केला तर इथे राहिला मायनस 2x स्क्वेअर. ओके डिवायडेड बाय अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये हा आपण 1 मायनस एक्स स्क्वेअर केला. ओके. सो आय थिंक आवर आन्सर इज राईट आन्सर राईट. सो लेट अस सी नेक्स्ट एमसीक्यू. आता नेक्स्ट एमसीक्यू मध्ये काय दिलेले पाहू आपण. तुमच्या समोर इथे एमसीक्यू येईल. See, I have edited this just to keep the MCQ session, MCQ statement before you continuously. Next question is question number 6. If y is equal to tan inverse. See, त्याने दिलेली स्टेटमेंट मी लिहितो इथे y is equal to त्याने काय दिलं आपल्याला tan inverse x upon 1 plus under root 1 minus x square plus sin of 2 tan inverse square root 1 minus x upon 1 plus x. ठीक आहे. आणि dy बाय dx आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. 4 ऑप्शन तुमच्या समोर आहे. सो स्टेटमेंट मोठी आहे आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागेल. सो लेट अस फर्स्ट सिम्प्लिफाय दिस. इथे अरेंजमेंट जर बघितली तर इट इज tan इनवर्स ऑफ
something in the form of x. So we can reduce it to x, right? याला आपण थीटाच्या फॉर्म मध्ये रिड्यूस करू शकतो by putting some substitution. Similarly, similar substitution can be used here. So let us see what happens. So put x is equal to, आता मला इथे tan इनवर्स आहे, सायक्लिक प्रॉपर्टी वापरायची म्हणल्यावर मला आतमध्ये सुद्धा tan ची अरेंजमेंट प्लॅन करावं लागेल. ठीक आहे. सो मी x ला साइन घेतो. सो x इज इक्वल टू मी घेतो sin थीटा. देयरफॉर माय थीटा विल बिकम sin इनवर्स x. मग अरेंजमेंट काय होईल? tan इनवर्स x अपॉन 1 प्लस अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. याचा काय होईल? tan इनवर्स sin थीटा upon 1 plus under root 1 minus sin square theta, right? So that is tan inverse sin theta upon 1 minus sin square theta म्हणजे cos square theta, म्हणजे काय होईल तो 1 plus cos theta. आता आपण वरती डबल अँगल हाफ अँगल फॉर्म्युला खाली जर हाफ अँगल फॉर्म्युला वापरला तर हे काय होईल? tan inverse 2 sin theta by 2 into cos theta by 2 divided by 2 cos square theta by 2. हा एक cos theta by 2 cancel होईल. Finally we'll get this is tan inverse, 2 cancel will sin theta by 2 cos theta by 2, that is tan theta by 2. So it is theta by 2, that is 1 by 2 sin inverse x. So याच्यासाठी मिळालं आपल्याला 1 by 2 sin inverse x अल्टिमेटली. ठीक आहे. आता तसंच आपण याला सिम्प्लिफाय करू या ब्रॅकेटला, कारण हा ब्रॅकेट आपला सिम्प्लिफाय झाला. फायनली आपण काय केलं? त्याला 1 by 2 sin इनवर्स x केलं जाईल, राईट, बाय युजिंग सबस्टिट्यूशन. नाउ विल यूज सिमिलर सबस्टिट्यूशन फॉर दिस ब्रॅकेट. मी हे पुसतो थोडं. ठीक आहे. हे बघून घ्या एकदा व्यवस्थित. सो व्हॉट आय हॅव डन, आय हॅव पुट sin x इज इक्वल टू sin थीटा, म्हणून थीटा इज इक्वल टू sin इनवर्स x. तो तुम्हाला फायनल लागतो. मग हे एक्सप्रेशन कसं चेंज झालं? इथं हाफ अँगल फॉर्म्युला वापरून फायनली आपण tan थीटा बाय 2 मध्ये आलो. ठीक आहे. सो लेट अस यूज सबस्टिट्यूशन फॉर सेकंड ब्रॅकेट. आता आपण याला सिम्प्लिफाय करू. याच्यातही आपण सेम सबस्टिट्यूशन टाकू sin थीटा. मग हे काय होईल? sin इनवर्स 2 tan इनवर्स 1 मायनस एक्स अपॉन 1 प्लस एक्स इज इक्वल टू, हे काय होणार आहे? sin इनवर्स 2 tan इनवर्स 1 मायनस sin थीटा अपॉन 1 प्लस sin थीटा. ठीक आहे. सी यातला हा जर स्क्वेअर रूटचा भाग बघितला तर वी कॅन यूज आयडेंटिटी देअर, दॅट इज cos थीटा बाय 2 मायनस sin थीटा बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर cos थीटा बाय 2 प्लस sin थीटा बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. तो अल्टिमेटली काय होतो मग? 1 मायनस tan थीटा बाय 2 1 प्लस tan थीटा बाय 2. म्हणजेच हा काय होणार आहे? sin इनवर्स 2 tan इनवर्स tan पाय बाय 4 मायनस थीटा. ठीक आहे. अल्टिमेटली त्याचं कन्वर्जन काय होतं? 1 मायनस tan थीटा डिवाइडेड थीटा बाय 2 डिवाइडेड बाय 1 प्लस tan थीटा बाय 2, that is tan पाय बाय 4. सो अल्टिमेटली इट विल बी sin इनवर्स, हा 2 ने मल्टिप्लाय केला तो हा होईल पाय बाय 2 मायनस हा थीटा बाय 2 इथे, सो पाय बाय 2 मायनस थीटा. ठीक आहे. इट विल बिकम पाय बाय 2 मायनस थीटा. सॉरी साइन है, नॉट साइन इनवर्स. सो साइन पाय बाय 2 मायनस थीटा विच इज नथिंग बट cos थीटा, राइट. सो अल्टिमेटली हा ब्रॅकेट आपला आला cos थीटा मध्ये. सो आता थीटा म्हणजे साइन इनवर्स x आहे. मग आपण याला असं लिहू अंडर रूट 1 मायनस sin स्क्वेअर थीटा, राइट. सो इट इज नाउ अंडर रूट 1 मायनस sin स्क्वेअर थीटा. आता sin थीटा म्हणजे काय? आपला x आलेला आहे. सो इट इज अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. सो याचं काय होईल? अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. सो प्लस अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. सो दोन्ही ब्रॅकेट तुमच्या पुढे सिम्प्लिफाय झालेले. नाउ लेट अस सॉल्व इट फॉर फाइंडिंग आउट द आन्सर. ठीक आहे. मग आता आपल्याकडे y इज इक्वल टू काय आलंय? y इज इक्वल टू आलंय 1/2 sin इनवर्स x प्लस अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर.
सो dy बाय dx इज इक्वल टू काय येणार आहे 1 बाय 2 अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर, त्यानंतर मायनस 2x अपॉन 2 अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. सो इट इज 1 मायनस 2x अपॉन 2 अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. सो हे उत्तर तिथं आहे का चेक करा. सो लेट अस चेक द ऑप्शन. सो इट इज 1 मायनस 2x अपॉन, so option C is the correct option. Option C will be the correct option. So this is option number C. Option C. Okay. So this is how you can solve this MCQ. Now let us solve MCQ number 7. सातवा MCQ आपण सॉल्व करू. तुमच्या समोर स्टेटमेंट येईल. सो सातवा MCQ ची स्टेटमेंट तुमच्या समोर येते. काय दिलंय पहा, मी पुस्तकातून सांगतो का लॉग ऑफ एक्स प्लस वाय इज इक्वल टू किती आहे 2xy आहे. देन y डॅश 0 इज इक्वल टू किती, y डॅश 0 ची किंमत आपल्याला चार ऑप्शन दिलेत 2 0 -1 and 1. वी हॅव टू फाइंड आउट द राइट ऑप्शन. ठीक आहे. सी at x is equal to 0, at x is equal to 0, तर कारण तो काय म्हणतो y चं फंक्शन ऑफ x म्हणतोय. आता x इज y डॅश 0 म्हणजे f ऑफ f डॅश 0 म्हणजे x इज इक्वल टू 0 ला किंमत काढायची. सी ॲट x इज इक्वल टू 0 वी हॅव log ऑफ 0 प्लस y इज इक्वल टू 0, दॅट इज log y इज इक्वल टू 0, देअरफॉर y इज इक्वल टू 1. ठीक आहे. हे आपण काढून ठेवू. नाव याचा डेरिव्हेटिव्ह घेऊ आपण. याला जर दोन्ही बाजूने डिफरन्शिएट केलं तर काय होईल, इट इज 1 बाय एक्स प्लस वाय इंटू 1 प्लस dy बाय dx इज इक्वल्स टू 2x dy बाय dx प्लस 2y. ठीक आहे. सो वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ dy बाय dx, दॅट इज y डॅश 0. Put the value of x is equal to 0. Put x is equal to 0 and y is equal to 1. So it will become 1 plus 0 plus y 1 into 1 plus dy by dx is equal to 2 into 0 dy by dx plus 2 into 1. So finally ha in 1 dy by dx is equal to ha 0 होईल 2 minus 1 that is 1. So answer is 1. ऑप्शन नंबर काय आहे त्याचा ऑप्शन क्वेश्चन नंबर 7 मध्ये. सो डी ऑप्शन इज अ करेक्ट ऑप्शन. ऑप्शन डी इज अ करेक्ट. क्वेश्चन नंबर 8. 8th क्वेश्चन पहा तुमच्या समोर येईल इथे. तो काय म्हणतो जी इज अ इनव्हर्स ऑफ फंक्शन एफ. जी हा एफ चा इनव्हर्स फंक्शन आहे. एफ डॅश एक्स इज इक्वल टू 1 बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे. तर आपल्याला जी डॅश काढायचं. सी मित्रांनो, मी तुम्हाला शिकवताना सांगितलं होतं का फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आणि त्याच्या इनव्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह हा रेसिप्रोकल असतो. मग जर याचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय 1 प्लस एक्स रेस टू 7 आहे तर ऑब्विसली त्याच्या इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह किती यायला पाहिजे 1 प्लस एक्स रेस टू 7. दॅट इज ऑप्शन नंबर ए. ठीक आहे. सो दिस इज हाऊ वी कॅन सॉल्व दी MCQs ऑन डेरिव्हेटिव्ह. सो मित्रांनो, विल स्टॉप हिअर. We have to conduct remaining MCQ in next session along with some new